सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावर कसबे डिग्रज गावाजवळ पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसने रिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली। या अपघातात रिक्षा पलटी होऊन त्यातील चालकासह 2 महिला या जखमी झाल्या। सदरचा अपघात हा बुधवार दिनांक 8 मे रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास झाला। या प्रकरणी रिक्षा चालक सुधाकर बाळाराम सूर्यवंशी वय वर्षे 49 राहणार सूर्यवंशी वाडी जिल्हा सातारा यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या अपघातात सुनीता अप्पासाहेब सूर्यवंशी वय वर्ष 45 आणि सुनंदा बाबूराव तिकुडगे वय वर्ष 50 या 2 महिला जखमी झाल्या आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की जखमी रिक्षा चालक सुधाकर सूर्यवंशी हे आपल्या कुटुंबियांसह सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या सूर्यवंशीवाडी येथे राहतात। बुधवार दिनांक 8 मे रोजी ते जखमी सुनीता सूर्यवंशी आणि सुनंदा तिकुगडे यांना घेऊन कामानिमित्त त्यांच्या ॲपे रिक्षामधून सांगलीमध्ये आले होते। दुपारी सांगलीमधून पुन्हा ते गावी साताऱ्याला जाण्यासाठी रिक्षामधून निघाले। दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास त्यांची रिक्षा कसबे डिग्रज गावाजवळ आली असता पाठीमागून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव शिवशाही बस क्रमांक MH06 BW 3590 ने त्यांच्या रिक्षाला जोराची धडक दिली। या अपघातानंतर सूर्यवंशी यांची रिक्षा उलटली। अपघातात रिक्षातील सूर्यवंशी यांच्यासह 2 महिला या जखमी झाल्या। जखमींना तातडीनं उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या ठिकाणी उपचार केल्यानंतर सुधाकर सूर्यवंशी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शिवशाही बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।